आपला वेळ आणि सहकार्याबद्दल धन्यवाद. नमस्कार व्ह्यूअर्स, वेलकम टू माधुरी गुरुकुल. लेट्स एक्सप्लोर कॉमन प्रिपोजिशन एरर बिगिनिंग विथ क्वेश्चन 1. द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज ही हॅज अ कीन इंटरेस्ट ऑन क्वांटम फिजिक्स. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे वाक्याच्या तिसऱ्या भागामध्ये एरर आहे, कारण इथे ऑनच्या ऐवजी इन या शब्दयोग्य याचा उपयोग होईल. कारण इथे अ कीन इंटरेस्ट या फ्रेजचा उपयोग तीव्र इच्छा व्यक्त करण्याकरिता केला जातो आणि एखाद्या वस्तूविषयी किंवा एखाद्या विषयाबद्दल असणारी आवड किंवा लक्ष केंद्रित करणारी भावना व्यक्त करण्याकरिता आपण इंटरेस्ट या नामासोबत इन या शब्दयोग्य याचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे ऑन या शब्दयोग्य याचा उपयोग स्पेसिफिक डेट किंवा डे दर्शवण्याकरिता केला जातो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये क्वांटम फिजिक्सबद्दल असणारी तीव्र इच्छा व्यक्त करायची असल्यामुळे इथे इंटरेस्ट या नामाच्या पुढे इन या शब्दयोग्य याचा उपयोग होईल आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, ही हॅज अ कीन इंटरेस्ट इन क्वांटम फिजिक्स. त्यानंतर शब्दार्थ बघू. इंटरेस्ट एक नाव नाही, याचा अर्थ आवड, आकर्षण किंवा कुतूहल असा होतो. त्याचप्रमाणे कीन एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ तीव्र, सतर्क किंवा उत्साही असा होतो. त्यानंतर क्वांटम एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ लक्षणीय किंवा अकस्मात घडलेला असा होतो. त्याचप्रमाणे फिजिक्स एक नाव नाही, याचा अर्थ मराठीमध्ये भौतिकशास्त्र होतो. द फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. नाउ लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन. शी इज रिस्पॉन्सिबल ऑफ मॅनेजिंग द टीम. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे वाक्याच्या दुसऱ्या भागामध्ये एरर आहे. इथे रिस्पॉन्सिबल ऑफच्या ऐवजी रिस्पॉन्सिबल फॉर येईल, कारण रिस्पॉन्सिबल या ॲडजेक्टिव्हचा अर्थ होतो जबाबदारी आणि जबाबदारी व्यक्त करण्याकरिता आपण रिस्पॉन्सिबल या ॲडजेक्टिव्हसोबत फॉर या शब्दयोग्य याचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे ऑफ या शब्दयोग्य याचा उपयोग प्रमाण किंवा मात्रा म्हणजे क्वांटिटी किंवा अमाऊंट दर्शवण्यासाठी केला जातो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला जबाबदारी व्यक्त करायची असल्यामुळे इथे रिस्पॉन्सिबल ऑफच्या ऐवजी रिस्पॉन्सिबल फॉर येईल आणि त्यानंतर वाक्याची योग्य रचना अशी असेल, शी इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग दी टीम. त्यानंतर शब्दार्थ बघू. रिस्पॉन्सिबल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ जबाबदार होतो. त्यानंतर मॅनेजिंग एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ व्यवस्थापित करणे होतो. त्यानंतर टीम एक कलेक्टिव्ह नाउन आहे, याचा अर्थ संघ होतो. त्यानंतर फॉर एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ साठी या अर्थी आपल्याला वापरू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. ही ॲब्स्टेन ऑफ वोटिंग इन दी इलेक्शन. आता या प्रश्नामध्ये इथे ॲब्स्टेन एक क्रियापद आहे आणि ॲब्स्टेन या क्रियापदाचा अर्थ होतो वंचित राहणे किंवा परावृत्त करणे किंवा एखाद्या गोष्टीपासून वंचित राहणे. आणि वंचित असण्याची भावना व्यक्त करण्याकरिता आपण साधारणतः फ्रॉम या शब्दयोग्य याचा उपयोग करतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये ते ऑफ या शब्दयोग्य याचा उपयोग झालेला आहे. त्याचप्रमाणे ऑफ या शब्दयोग्य याचा उपयोग पोझिशन किंवा बिलॉंगिंग टू म्हणजे मालकी हक्क किंवा संबंध व्यक्त करण्याकरिता केला जातो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला ही ॲब्स्टेन ऑफ वोटिंग दी इलेक्शन म्हणजे मतदानापासून वंचित असल्याची भावना व्यक्त करायची आहे, म्हणून इथे ऑफ या शब्दयोग्य याच्या ऐवजी फ्रॉम या शब्दयोग्य याचा उपयोग होईल आणि दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, ही ॲब्स्टेन फ्रॉम वोटिंग इन दी इलेक्शन. व्होकॅब्युलरी बघू. ॲब्स्टेन एक वर्ब आहे, याचा अर्थ परावृत्त राहिले किंवा अलिप्त राहिले असा होतो. त्याचप्रमाणे वोटिंग एक नाउन आहे, याचा अर्थ मतदान होतो. त्याचप्रमाणे इलेक्शन एक नाउन आहे, याचा अर्थ निवडणूक होतो. आणि शेवटचा फ्रॉम एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ पासून होतो. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज प्रोफिशियंट ऑन सेव्हरल लँग्वेजेस. आता इथे वाक्याच्या दुसऱ्या भागामध्ये एरर आहे. इथे प्रोफिशियंट ऑनच्या ऐवजी प्रोफिशियंट इन येईल, कारण प्रोफिशियंट या ॲडजेक्टिव्हचा अर्थ होतो कुशलता किंवा दक्ष आणि एखाद्या विषयामध्ये असलेला कौशल्य किंवा ज्ञान व्यक्त करण्याकरिता आपण इन या शब्दयोग्य याचा उपयोग करतो, म्हणून इथे प्रोफिशियंट ऑनच्या ऐवजी प्रोफिशियंट इन येईल. त्याचप्रमाणे ऑन या शब्दयोग्य याचा उपयोग फोकस किंवा इंटरेस्ट म्हणजे लक्ष किंवा आकर्षण केंद्रित करण्याकरिता आपण ऑन या शब्दयोग्य याचा उपयोग करतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये ते सेव्हरल लँग्वेजेसमध्ये काहीतरी भाषांमध्ये असलेली कुशलता व्यक्त करायची आहे, म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये ते प्रोफिशियंट ऑनच्या ऐवजी प्रोफिशियंट इन येईल आणि दिलेल्या वाक्याची योग्य रचना अशी असेल, शी इज प्रोफिशियंट इन सेव्हरल लँग्वेजेस. त्यानंतर व्होकॅब्युलरी बघू. प्रोफिशियंट एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ प्रवीण किंवा कुशल होतो. त्याचप्रमाणे लँग्वेज एक नाउन आहे, याचा अर्थ भाषा होतो. त्याचप्रमाणे स्किल एक नाउन आहे, याचा अर्थ कुशलता किंवा ज्ञान होतो. त्याचप्रमाणे नॉलेज एक नाउन आहे, याचा अर्थ ज्ञान असा होतो. प्रश्न 5. ही इज एन ऑथॉरिटी ऑफ एन्शियंट हिस्ट्री. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ते वाक्याच्या दुसऱ्या भागामध्ये एरर आहे, कारण इथे ऑफ या प्रिपोजिशनच्या ऐवजी इन या प्रिपोजिशनचा उपयोग होईल. कारण एखाद्या विषयामध्ये किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये असलेली एक्सपर्टाईज व्यक्त करण्याकरिता आपण इन या शब्दयोग्य याचा उपयोग करतो आणि दिलेल्या प्रश्नामध्ये ते एन्शियंट हिस्ट्री म्हणजे प्राचीन इतिहासामध्ये असलेली सत्ता किंवा सत्ताधिकार व्यक्त करत असल्यामुळे ते ऑफ या प्रिपोजिशनच्या ऐवजी इन या प्रिपोजिशनचा उपयोग होईल. त्याचप्रमाणे ऑफ या प्रिपोजिशनचा उपयोग पोझिशन किंवा बिलॉंगिंग म्हणजे मालकी हक्क किंवा संबंध व्यक्त करण्याकरिता होतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला
एन्शियंट हिस्ट्रीमध्ये असलेली सत्ता व्यक्त करायची असल्यामुळे इथे ऑफ या प्रिपोजिशनच्या ऐवजी इन या प्रिपोजिशनचा उपयोग होईल आणि दिलेल्या वाक्याची योग्य रचना अशी असेल, ही इज एन ऑथॉरिटी इन एन्शियंट हिस्ट्री. शब्दार्थ बघू. एन्शियंट हिस्ट्री एक नाव नाही, याचा अर्थ प्राचीन इतिहास होतो. त्याचप्रमाणे ऑथॉरिटी एक नाव नाही, याचा अर्थ अधिकार किंवा सत्ताधारी होतो. त्याचप्रमाणे इन एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ मराठीमध्ये मध्ये असा होतो. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माधुरी गुरुकुल.